4 जूनला उपोषण सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि ते घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. अंतरवालीत 4 जूनला सकाळी 9 वाजता 10 वाजता आमरण उपोषण सुरू होतं. 4 जूनला निकाल पण आहे, एकीकडे गुलाल उधळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचं उपोषण सुरू केलेलं असेल. अनेकांना असं वाटतं की त्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच उलथापालथी सुद्धा होणार आहे आणि त्या दिवशी तुमचं उपोषण सुद्धा असणार. नाही, ते चालूच असते त्यांचं. ते 12 महिने ते पिढ्याना फार तेच उलथापालथी हे ते. आम्हाला त्या गुलाला थोडा आनंद आहे. कोणी पडला काय आणि कोणी निवडून आला काय, आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात आनंद आहे मराठ्यांना. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजे, समाज मोठा झाला पाहिजे, आरक्षण मिळून द्यायचं, त्या गुलालात आमचा आनंद असणार आहे. यांच्या या गुलालात आम्हाला काय आनंद आहे. त्यामुळं आम्ही ही तारीख 3-3.5 महिन्यापूर्वी डिक्लेअर केली 4 जूनची, आज नाही केली. आणि आपण सगळे पत्रकार बंधू त्याला साक्षीदार आहे. त्यामुळे 4 जूनला आमरण उपोषण होणारच कुठल्या परिस्थितीत. त्यांचं तिकडं निकालाचं चालू राहील. त्यांच्या ह्याच्यात आम्हाला काय मराठ्यांना आमचं काय होणार आहे त्यात भलं. आमच्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचं काय भलं होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लेकरासाठी सगळे महाराष्ट्रातले मराठी अंतरवालीत झुंजणार आहेत न्यायासाठी. हे शांततेचं युद्ध आहे, शांततेत सुरू आहे. आम्ही हमेशाच आंदोलन शांततेत करतो आणि मिळवणार. आत्ताच्या ह्या नेमक्या मागण्या काय काय असणार आहेत, सरकारला अल्टिमेटम काय असणार? मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करायचा. सगळ्या स्वैरीची अंमलबजावणी त्यांनी करायची. ज्या केसेस मागं घ्यायच्या ठरलेल्या त्याही घ्यायच्या. हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय. शिंदे समितीला पण 1 वर्षाची मुदत वाढ द्यायची. हे एकूण मागण्या सरकारला ज्या माहिती आहेत त्या सगळ्या आहेत, त्या पूर्वीच्याच आहेत. नवीन मागणी काय नाही. त्यासाठी आम्हाला 9 महिने झुंजावं लागले. त्यानंतर आंदोलनाला 9 महिने होते. आता सगळा मराठा, आम्हाला आनंद आहे कोणाच्या निकालात किंवा कोणाच्या निवडणुकीत नाही. त्यांचा गुलाल डोक्यात घेऊन आमच्या पोरांना का फाशी घ्यायला लावता का? त्यांचं सुरूच राहील. त्यामुळं आम्ही आमचा गुलाल उधळण्यासाठी 4 जूनला महाराष्ट्रातले मराठी स्वतःच्या लेकरासाठी आंतरवलीत लढणार आहेत. 6 जून पर्यंत द्यावं त्यांनी, बोलल्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी करावं. 6 जून पर्यंत द्यावं. नसतं हे आंदोलन बंद नाही होणार आणि कठोर आमरण उपोषण असणार आहे. कठोर. सरकार जनतेला काय आव्हान कराल? मी त्यांच्या लेकरांसाठी लढतोय. माझ्या गोरगरीब मराठ्यांचे करोडोंचे लेकर मोठे झाले पाहिजेत, नोकऱ्याला लागल्या पाहिजेत, शिक्षणात त्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत. आता जूनमध्ये ऍडमिशन सुरू होते, त्याच्या आत हे जर सगळं लागू झालं तर माझ्या मराठ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला हेच आव्हान आहे की आपल्या लेकरासाठी वेळ द्यायचं, शिकायचंय. हे काय येते जाते निवडणूक येत्या जात्या, कुणी पडन निवडून ये, आपल्याला त्यात काय रस नाही आणि त्याच्यात कोणी इंटरेस्ट घेऊ नका. मागे समाजाने घेतलेलं नाही, इथून पुढे पण घेऊ नका. आपलं आरक्षणाचं बघा. आपल्या आईबापाचं स्वप्न असतं आपलं लेकरू मोठं झालं पाहिजे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी 4 जूनला अंतरवाली सराटीत आमरण उपोषण आहे. आपल्या मराठ्यांनी सगळी तिथं शक्ती वापरावी. मला पाठबळ सगळ्यांनी आशीर्वाद द्यावं. आपले लेकर आपल्याला मोठे करायचे, त्याच्याकडे सगळ्यांनी देण द्यायचं. बाकीच्या गोष्टीकडं शून्य लक्ष द्यायचं, बाकीच्या गोष्टीला महत्व द्यायचं नाही. सगळ्यांनी राज्यात शांतता राहायचं, शांततेत हे करायचं. या राज्यात कुठेही शक्यतो आंदोलनाचा प्रोग्राम दिलेला नाहीये. सगळे अंतरवालीतच बहुतेक येणार आहेत मला पाठबळ आणि आशीर्वाद द्यायला. आपण एका जागेवरून सगळं मिळू समाजाला आपल्या. त्यामुळे बाकीच्या गोष्टीत आता लक्षच घालायचं नाही. कुठल्या कोणाचं काय तणाव असो, कोणाचा काय असो, लक्ष द्यायचं नाही. हे जर आपल्यावर होणारा अन्याय जर बंद करायचा असला, आपल्याला आरक्षण घेणं गरजेचं आहे आणि सत्ता पण हस्तगत करणं गरजेचं आहे.